नमस्कार मित्रांनो, मी बजरंग आपले सहर्ष स्वागत करतो कृषी स्मार्ट बळीराजा या युट्यूब चॅनलवरती। आज खास योजनेची माहिती जाणून घेणार आहोत। 100% अनुदानावर तुम्हाला आता झेरॉक्स मशीन आणि त्याचबरोबर शिलाई मशीनसाठी आता 100% अनुदान देणारी जिल्हा परिषद योजनेकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर 100% अनुदानावरती कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे अर्ज सुरू झालेले आहेत, यासाठी कोणत्या प्रवर्गातील लाभार्थी पात्र असतील, यासाठी काय एलिजिबिलिटी आहे, त्याचबरोबर कागदपत्रे कोणकोणती लागतात, अर्ज सादर कुठे करायचा आहे, अर्जाची शेवटची तारीख काय आहे, याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तुम्ही देखील बेरोजगार असाल किंवा तुमचे नातेवाईक किंवा मित्र बेरोजगार असतील तर या योजनेचा नक्की तुम्ही लाभ घेऊ शकता। त्यामुळे हा व्हिडिओ त्यांना देखील शेअर करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया, जाणून घेऊया या योजनेचा लाभ कोणाला आणि कसा घेता येणार आहे। मित्रांनो, आता या योजनेसाठी कोण पात्र आहेत, कसं अनुदान मिळणार आहे, अर्जाची शेवटची तारीख काय आहे, सविस्तर डिटेल समजून घेऊया। तर सर्वात प्रथम आहे स्प्रिंकलरसाठी 90% अनुदान। तर जिल्हा परिषदेच्या वतीने आणि कृषी विभागाच्या वतीने ही योजना राबवली जात आहे। यामध्ये 90% अनुदान दिलं जातं। तर आता झेरॉक्स मशीनसाठी 100% अनुदान आहे। तर झेरॉक्स मशीन घेऊन कुठेही व्यवसाय सुरू करता येतो। दिव्यांग व्यक्तींनाही हा व्यवसाय सुरू करणे सहज शक्य होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मागासवर्गीय आणि दिव्यांग जे व्यक्ती आहे अशा व्यक्तींना 100% अनुदान हे वर झेरॉक्स मशीन दिलं जात आहे आणि त्याचबरोबर शिलाई मशीनसाठी 100% अनुदान दिले या ठिकाणी जात आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, शिलाई मशीन घेऊन लाभार्थी महिला पुरुष आपला व्यवसाय सुरू करू शकतो आणि या शिलाई मशीनसाठी ही जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने 100% अनुदान दिलं जात आहे। तर आता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 31 मार्च 2024 आहे। अर्ज कुठे करायचा आहे, तर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशीन झेरॉक्स मशीन ही योजना म्हणजे या अंतर्गत वाटप केलं जात आहे। तर आता 100% अनुदानावर या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे। हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी माहिती कोण दिलेली आहे, तर शिरीष बनसोडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत माहिती दिलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी। तर आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ही कागदपत्रे गरजेची आहे। तर कागदपत्रे कोणती गरजेची आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी, जातीचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, ग्रामसभेचा ठराव, शाळा सोडल्याचा दाखला यासह इतर कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन, शिलाई मशीनसाठी दिव्यांग व मागासवर्गीय व्यक्ती किंवा लाभार्थी यासाठी या योजनेचा लाभासाठी पात्र असतील। या योजनेचे अर्ज 31 मार्च 2024 पर्यंत तुम्ही सादर करू शकता। या योजनेसाठीचे निकष ठरवून दिलेले आहे। तर हे निकष काय आहे तर पाहूयात। लाभार्थी मागासवर्गीय किंवा दिव्यांग असावा, तसंच त्यांचं वय 18 ते 60 वर्ष या दरम्यानच असावं, वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयाच्या आत असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी हे लाभार्थी पात्र असतील। तर आता 100% अनुदानावर झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 31 मार्च ही शेवटची तारीख आहे। परंतु आता या योजने जी आहे ही कुठे सुरू झालेली आहे हे खूप महत्त्वाचं आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जालना जिल्ह्यातील असणं गरजेचं आहे। जालना जिल्ह्याअंतर्गत ही योजना राबवली जात आहे। ही होती एक महत्त्वपूर्ण माहिती। तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी, आपल्या जिल्ह्याच्या अपडेटसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।